ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या घराचं मेकओव्हर करणार आहे. बऱ्याच गोष्टी मला बऱ्याच दिवसांपासून चेंज करायच्या होत्या आणि फायनली मी भरपूर अशा गोष्टी ऑर्डर केल्या आहेत. तर काही गोष्टी किचनसाठी आहेत, काही माझ्या लिव्हिंग रूमसाठी आहेत, तर काही बेडरूममध्ये मी एक वॉल डेकॉर करणार आहे त्यासाठी मागवलेले आहे. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये हे सगळं काही इन डिटेल मी तुमच्याशी शेअर करते. सो माझं किचन फंक्शनल होतं, पण काही अशा डेकोरेटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजे होत्या मला बरेच दिवसाच्या, ज्याने त्याला ॲस्थेटिक लुकसुद्धा येईल. आणि या सगळ्या गोष्टी मला नेस्टाशिया या साईटवर मिळाल्या. तुम्ही जर बघितली असेल त्यांची साईट तर खूप प्रीमियम क्वालिटी प्रॉडक्ट्स आणि खूप युनिक आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. सो मी आज भरपूर अशा गोष्टी मागवल्या आहेत आणि मी काय मागवलं आहे तुमच्याशी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि मी ते कसं अरेंज करणार आहे माझ्या घरात हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुम्हालाही जर माझ्याप्रमाणे तुमचं घर अपग्रेड करायचं असेल तर मी खाली सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स मेन्शन करते. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडतील त्या गोष्टी नक्की मागवून बघा आणि तुम्ही एकदा क्वालिटी चेक करून बघा. सो चला मग आजचा व्हिडिओ सुरू करते. तर मी सुरुवात करते या स्पाइस जार सेटपासनं. खूप जास्ती प्रीमियम लुक आहे माझ्या किचनचा, कम्प्लिटली लुक चेंज होणार आहे. आता तुम्ही सध्या बघू शकता मागे किती मेस आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यात स्टँडवर आहे आणि तो स्टँड तेवढा उठून दिसत नाही किचनमध्ये. तर मला काहीतरी असं युनिक आणि सुंदर दिसेल असं पाहिजे होतं आणि भरपूर गोष्टी याच्यामध्ये येणार आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते तो मी अरेंज कसा करते. याचं डिझाईन अगदी स्पेस सेव्हिंग आहे, कारण 13 जार्स फक्त एवढ्याशा स्टँडमध्ये बसतात आणि नैसर्गिक बांबूपासून हे बनवलेलं आहे. मल्टी युटिलिटी आणि स्टेकेबल आहे आणि हे सगळे जार्स हाय क्वालिटी बोरोसिलिकेट ग्लासचे आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता इतका मेसी कॉर्नर होता तो मी पूर्णपणे रिप्लेस केला आहे आणि तो इतका सुंदर दिसतो आहे. आणि मला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे आता अगदी हँडी झालेल्या आहेत. त्यानंतर मी सेकंड प्रॉडक्ट घेतला आहे हे आहे सॉस पॅन. ॲक्च्युली याचा खूप मल्टीपर्पज आपण यूज करू शकतो. याला एक छान अशी काचेची लीड आहे आणि सध्या हे प्रॉडक्ट इतकं ट्रेंडिंग आहे की मला ते हवंच होतं. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं आणि दिसायला एकदम क्लासी दिसतं आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आत काय चाललंय हे आपल्याला इझिली बघता येतं. सोबतच याला छान असं वुडन हँडल आहे, ज्याने याचा लुक तर सुंदर दिसतो पण पकडायला सोपं जातं, गरम होत नाही. तर मी याचा यूज कसा करणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळेलच, पण सध्यासाठी आपण याच्यात आणण्यासाठी दूध गरम करूया. हा मिनिमलिस्ट ग्लास सॉस पॅन बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवलेला आहे. याला डिटॅचेबल वुडन हँडल आहे, जे तुम्ही कधीही काढून घेऊ शकता आणि कधीही डिटॅच करू शकता. आणि लो टू मीडियम फ्लेमवर याच्यामध्ये आपण कुकिंग करून घेऊ शकतो, जसं की दूध गरम करणे, चहा बनवणे, सॉस बनवणे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. अँड नेक्स्ट प्रोडक्ट आहे ही ग्लास बॉटल. याने ना ऑइल स्प्रे करता येतं, त्याच्यामुळे मला हा प्रोडक्ट एकदम क्लासी वाटला. त्याचं कारण असं की जेव्हा आपण पराठा बनवतो किंवा इडलीच्या साच्यामध्ये आपण जेव्हा ऑइल पोर करतो तेव्हा काय होतं, आपण भरपूर असं ऑइल टाकतो आणि मग ते स्प्रेड करायला आपल्याला ब्रश यूज करावा लागतो. या बॉटलमुळे दोनही कामं इतकी सोपी होतात, एकतर भरपूर ऑइल टाकायची गरज पडत नाही. हा ग्लास ऑइल बॉटल कंट्रोल पोअरिंगसाठी परफेक्ट आहे, वेस्टेज कमी आणि क्लीन कुकिंग. आणि त्यानंतर मी मागवले आहे 2 प्रकारचे सर्विंग बाउल्स. तर सगळ्यात सुंदर याचा कलर पण खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये आणखी कलर ऑप्शन सुद्धा होते. सो परफेक्ट भरपूर अशा गोष्टी म्हणजे फ्रुट्स वगैरे सर्व करायला किंवा अनायाला काही गोष्टी द्यायला मला एकदम भारी वाटलं. आणि कुणी जर आपल्याकडे पाहुणे आले असेल त्यांना असं फ्रुट्स कट करून द्यायचं आहे तर दिसायला एकदम फॅन्सी दिसतं. सो हे एक मी मागवलं. सोबत हे एक अशा टाईपचे बाउल्स आहे, कारण रोशनला पर्सनली चांगल्या बाउलमध्ये खायला खूप आवडतं. तर त्याचं नेहमी असतं की असं तू नॉर्मल बाउल मला नको देऊ, एकदम काहीतरी फॅन्सी घे. त्याला आवडतं ही गोष्ट पर्सनली, म्हणून त्याच्यासाठी स्पेशली हे 2 गोष्टी मागवल्या आहेत. तर हा जो आहे तो सेट ऑफ 4 आहे आणि बऱ्यापैकी मोठा, याच्यामध्ये भरपूर चांगली क्वांटिटी मावेल. आणि हा पण एकदम फॅन्सी आणि सुंदर आहे. कलर दोघांचे मस्त आहे एकदम. आणि आता मी अनायाला याच्यामध्ये छान असे पॅनकेक्स सर्व करणार आहे. मी तिच्यासाठी पॅनकेक्स बनवले आहेत.
हा गॉर्जियस पर्पल सिरॅमिक बाउल, नॉन पॉरस, प्रीमियम क्वालिटी आणि सुपर ग्लॉसी फिनिश. हँडल असल्यामुळे वापरायलाही खूप इझी जातो. सो अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला सर्विंगसाठी यूज करता येतं आणि एकदम छान अशी क्वालिटी आहे. आणि त्यानंतर हे एक खूप सुंदर आणि खूप जास्ती यूजफुल प्रॉडक्ट आहे. दिसायला जरी छोटं असेल ना, पण याचा इतका जास्ती उपयोग होतो किचनमध्ये. आता जे रोज कुकिंग करतात ते माझी ही गोष्ट समजून घेऊ शकते. कारण माहिती आहे का, आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा चम्मच कुठे ठेवायचा भाजी खोरल्यानंतर हा एकदम इन्स्टंट प्रश्न येतो. आणि जर तो इथे तिथे कुठेही ठेवला तर मग स्टेन्स लागतात. आणि माझा तर त्यातल्या त्यात व्हाईट कलरचा ओटा आहे, प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे मग मला खूप काळजीपूर्वक राहावं लागतं. नेहमी काय करायची, मी प्लेट यूज करायची. एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये सगळे चमचे ठेवायचे. पण मला त्याच्यावर काहीतरी छान सोल्युशन हवं होतं, कारण ती प्लेट ठेवलेली छान वाटत नाही. आता सगळ्या गोष्टी एवढ्या क्लासी आहेत आणि सुंदर असा ओटा आहे, छान असं डेकोरेट केलेला आहे. मग आता चम्मच ठेवायला प्लेट घेणं हे पण चांगलं वाटत नव्हतं आणि त्याचंच सोल्युशन म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे. हे एकदम युजफुल आहे. कसं ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि प्रोडक्ट हे असं काहीसं आहे. हे सिरॅमिकमध्ये आहे आणि हा फूड सेफ आहे, नॉन टॉक्सिक आहे, सोबतच BPA फ्री सुद्धा आहे. स्टेन रेजिस्टंट आहे, सो नो टेन्शन ऑफ स्टेन्स अँड इट कम्स विथ ब्युटिफुल वुडन ट्रे, सो इट लुक्स सुपर क्लासी. आणि नेक्स्ट इज हा सर्विंग पॉट. हा दिसायला जितका सुंदर आहे ना, तेवढाच मल्टीपर्पज सुद्धा आहे. पहिले तर हा सिरॅमिकचा आहे, खूप जाड आहे आणि खूप छान क्वालिटीचा आहे. तर याला अशी एक लीड आहे, कलर पण खूप मस्त आहे आणि याचे युजेस इतके सारे आहे. पहिली गोष्ट तर मी घेतलाय हा पोळ्या ठेवायसाठी, कारण मला एक हॉटपॉट खूप दिवसांपासून पाहिजे होता पोळ्या ठेवण्यासाठी. पण मला तो याच्या आधी पण मी तुम्हाला शेअर केलंय की मला हॉटपॉट घ्यायचा आहे, पण तो कुठे असा छान मिळाला नाही. वुडनचा मी घेणार होते, पण मग मला थोडेसे डाऊट्स होते क्लीन करण्याबद्दल, म्हणून मी वुडनपेक्षा हा सिरॅमिकचा सिलेक्ट केला. आणि हा फक्त हॉटपॉट नाही, तर हा सर्विंगसाठी आपण यूज करू शकतो. जेव्हा पाहुणे वगैरे घरी येतात त्यांच्यासमोर असा सुंदर पॉट नेऊन सर्व करायला किती छान वाटेल ना. आणि दुसरी एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात ठेवलेलं जेवण अगदी गरम राहतं. सो कितीही काळ तुम्ही याच्यामध्ये छान असं सर्विंगसाठी पनीर म्हणा किंवा राईस असं काहीतरी ठेवू शकता. म्हणजे मी हे ठेवणार आहे म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही काहीही सर्विंगसाठी याच्यामध्ये ठेवू शकता. ते छान असं गरम राहतं. आणि आज पण आम्ही पनीर बनवण्याचा प्लॅन केला, तर ते कसं दिसतं आणि सर्व कसं करता येतं तुमच्याशी पुढे शेअर करतेच. आणि त्याचबरोबर हे फक्त सर्विंगसाठी नाही, तर तुम्ही याच्यामध्ये कुकिंगसुद्धा करू शकता. म्हणजेच हा किती मल्टीपर्पज आहे, कुकिंगपासून तर सर्विंगपर्यंत सगळं काही यातच होतं. हा सिरॅमिक कुकिंग पॉट खरंच गेम चेंजर आहे. हीट जास्त वेळ रिटेन करतो, नॅचरल नॉनस्टिक आहे आणि म्हणून कोटिंगची गरज नाही. आणि त्यानंतर त्याच सॉसपॅनमध्ये मी चहा ठेवला. सगळ्या गोष्टी किती ॲस्थेटिक आणि सुंदर दिसत आहेत ना. सॉसपॅन एकदम भारी दिसतोय गॅसवर आणि या स्पाइस जार सेटमुळे चहा आणि साखर घेणं अगदी हँडी झालाय. आणि या सगळ्याच गोष्टींमुळे किचनचा लुकसुद्धा वाढलाय. आणि नेक्स्ट प्रोडक्ट म्हणजे हे कप. इतके सुंदर आहेत आणि एकदम छान असे मल्टी कलरमध्ये आहे. किचनला खूप भारी लुक येणार आहे. कुठे ठेवणार मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्टँडसोबत आले आहेत. सो मला माझे जे घरात कप होते ते अपग्रेड करायचे होते, काहीतरी स्टायलिश घ्यायचं होतं आणि मी हे निवडले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक खूप छान सेट मी घेतलेला आहे, तर तुम्हाला पुढे दाखवते. पण सध्यासाठी मला असं वाटलं होतं फोटोत बघून की याचा साईज खूप मोठा असेल, पण ते अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये आले आहे. खूप क्यूट वाटतात आणि पकडायला पण एकदम सोपे आहेत. सो कलरफुल आहे, कोणी आलं तर असं द्यायला. पण मी हे ना रेग्युलर यूजसाठी मागवले आहेत घरात. तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बेस्ट पार्ट इज की आतापर्यंत एका ड्रॉवरमध्ये मी कप ठेवायची आणि त्याच्यामुळे एक ड्रॉवर माझा गुंतलेला होता. आता याला स्टँड असल्यामुळे हे अगदी इथेच इझिली माझ्या किचनमध्ये राहू शकतं आणि जास्ती जागासुद्धा घेत नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतं. आणि म्हणजे पटकन घ्यायला पण सोपे, इथनं घ्यायचं आणि द्यायचं आणि दिसायला पण छान दिसतं. सो 2-3 पर्पजनी मला ते खूप आवडले. मस्त त्याच्यामध्ये चहा एन्जॉय करू, कारण आता बऱ्यापैकी शूट झाला आणि आम्ही दोघंही थकलो आहे, कारण शूट माझा रोशन घेतोय. सो म्हटलं एक चहा होऊन जाऊ दे आणि पुढचा शूट मग मी कंटिन्यू करते. आणि इकडे बघा माझा चहा उकळून तयार झाला आहे. अगदी मीडियम फ्लेमवर हा चहा उकळलेला आहे. ग्लास जार असल्यामुळे ते बघायला एकदम भारी वाटत होतं. आणि त्यातच हे स्टेकेबल मिनी टी कप स्टँड सोबत येतात आणि खूप क्यूट आहे. स्पेस सेव्हिंग सुद्धा आहे आणि चाय टाइम साठी परफेक्ट. आणि त्यानंतर हे मी ड्रायफ्रुट्ससाठी घेतलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरण्या तर आहेच आहे, पण त्याला स्टँड सुद्धा आहे, त्याच्यामुळे ते दिसायला सुंदर दिसतं आणि माझ्या किचनचा एकदम लुक वाढवणार आहे. आणि हा जो माझा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर मी फार अशा काही गोष्टी ठेवत नाही. सो इथनं एंट्री नंतर इथे ड्रायफ्रुट्सच्या बरण्या आणि ह्या विथ स्टँड वगैरे दिसेल ना, ते खूप सुंदर दिसेल. त्यातल्या त्यात याला क्रिस्टलचं असं झाकण ओपन करायसाठी आहे लीड, ते खूप सुंदर दिसतं. सो हे आणि याची डिझाईन सुद्धा एकदम परफेक्ट आणि साईज पण एकदम परफेक्ट आहे. तर याच्यामध्ये मी मस्त आता ड्रायफ्रुट्स भरून ठेवते आणि याचं झाकण जे आहे ते एअर टाईट आहे, त्याच्यामुळे मग आतमधल्या वस्तू खराब होण्याचे पण काही चान्सेस नाही. एकदम सुंदर असं डिझाईन आहे याचं. सो आता याच्यामध्ये मस्त ड्रायफ्रुट्स भरून ठेवू आणि हा कॉर्नर कसा दिसतोय तुम्हाला मी दाखवते. हे आहेत फ्लुटेड जार सेट स्टोरेज अपग्रेडसाठी. फ्लुटेड जार सेट विथ क्रिस्टल नॉब, एअर टाईट, स्टेकेबल आणि सुपर एलिगंट. आणि हे सगळं आवरेपर्यंत माझं पनीरही तयार झालं. रोशनसाठी मला इथे राईस बॉल रेडी करायचं होतं आणि त्यासाठी हे नेव्ही ब्रॉक सर्विंग बॉल मी यूज केलं. याला व्हिक्टोरियन डिझाईन आहे, परफेक्ट टेक्स्चर फिनिश्ड आहे. गेस्ट जर घरी येणार असेल तर सर्व्ह करायला एकदम भारी आहे. आणि त्यानंतर मी थोडीशी कन्फ्यूज होती, ते म्हणजे या सोफ्याला घेऊन. मला नेहमीच असं वाटतं, कारण आम्ही हे कॉम्बिनेशन मध्ये बनवून घेतलेलं आहे, तर त्याला तेच कॉम्बिनेशन परफेक्ट जातं. सो मला असं वाटतं की याला सोफा कव्हर टाकलं तर याची ना थोडासा लुक जो आहे बेसिक ज्या पर्पजने आम्ही बनवला होता तो जाईल, म्हणून मी कधीच त्याच्यावर सोफा कव्हर घेतला नाही. पण तुम्हाला काय वाटतं की मी एखादा सोफा कव्हर याच्यावर ट्राय करायला पाहिजे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पण हे जे कव्हर्स आहेत ते कव्हर्सच आहेत, ते काढून आम्ही धुतो नेहमी. म्हणजे सोफा कव्हरचा नंतर बघता येईल, पण ऍटलीस्ट कुशन्सला थोडासा वेगळा लुक देऊ. फर्स्ट टाइम मी हे कुशन कव्हर मागवले आहेत. होपफुली ते माझ्या सोफ्याला मॅच होतील. मी एकदम रँडमली मागवलेले आहेत, बघू आता ते कसे दिसतात. आणि मी फक्त आमच्याकडे असे 2 छोटे छोटे जे पिलो आहेत त्यांच्यासाठीच मागवले आहे. बाकीचे चेंज केले तर ऍक्च्युली जो सोफ्याचा लुक आहे तो चालला जाईल, म्हणून मी त्याच्यासाठी तर काही करणार नाही कधीच, इन केस काही चेंज करायचं झालं तरी. पण ह्या 2 कुशन कव्हर मी चेंज करणार आहे आणि सोफा कव्हर मी करायला पाहिजे की नाही हे तुम्ही मला सांगा. थोडा होम डेकोर टच, हा कॉटन कुशन कव्हर, सॉफ्ट ब्रीदेबल आणि सुंदर एम्ब्रॉयडरी. सो आता किचन मधनं हॉलचं झालं. हॉलसाठी मी फार अशा काही गोष्टी घेतल्या नव्हत्या, फक्त सोफ्यासाठी मला तेवढे कुशन कव्हर हवे होते, ते मी ट्राय केले. आता बेडरूम मध्ये हा कॉर्नर मला डेकोरेट करायचा होता, कारण तुम्ही बघितलं असेल माझे सगळे व्हिडिओज इथेच मी शूट करते जे माझे ड्रेसेसवाले असतात. सो इथे मी एक लॅम्प घेतला आहे आणि या लॅम्पवर काहीतरी डेकोरेटिव्ह गोष्टी सुद्धा हव्या होत्या. सो त्यापैकी एक गोष्ट मी घेतली आहे. प्लस ही वॉल सुद्धा मला डेकोरेट करायची आहे थोडीशी, तर त्याच्यासाठी काही वस्तू मागवल्या आहेत, ते पुढे तुम्हाला दाखवतेच मी. पण या लॅम्पसाठी हे एक मागवलेलं आहे. तर याचे दोनही उपयोग होतात, म्हणजे डेकोरेशन तर डेकोरेशन पण होतं आणि खूप छान फ्रेग्रन्स येतो. सो मला बरेच दिवसांचं हे हवं होतं. फायनली ते आता मला नेस्ताशेवर, आणि मी अशी डिझाईन कुठेच बघितली नव्हती. असं खूप सुंदर असं डिझाईनमध्ये आहे हे. अदरवाईज एकदम प्लेन असं येतात, भरपूर मी बघितले होते. सो नेस्ताशियावर मला हे खूप छान डिझाईन मिळालं. आणि याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल होते. जर तुम्हाला हा नसेल आवडला, मला तर ग्रीन छान वाटला, पण याच्यामध्ये आणखी कलर्स सुद्धा होते त्यांच्या साईटवर अवेलेबल. आता मी ते फ्रेग्रन्स वगैरे नंतर ऍड करते. सध्यासाठी असा काहीसा लुक दिसतो आहे. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे परत एक डेकोरेटिव्ह पीस घेतलेले आहेत. सो हे आहेत वॉल हँगिंग टेस्ट ट्यूब प्लांटर. मला या वॉलसाठी काहीतरी हवं होतं जे छोटं दिसेल आणि थोडंसं वेगळं काहीतरी युनिक दिसेल. सो मनी प्लांट मला खूप आवडतात. माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत 2 ठिकाणी, आणि छोट्या छोट्या पॉटमध्ये मी काचेच्या लावून ठेवले आहेत. सो इथे पण मला हे एकदम भारी वाटलं की चला याच्यामध्ये आपण मनी प्लांट लावू. ही वॉल पण छान दिसेल आणि काहीतरी युनिक दिसेल, आणि सोबतच तिथे मला माझं YouTube प्ले बटन सुद्धा लावायचं आहे. सो चला मग आता हे डेकॉर करून बघू की कसं दिसतं. एस्थेटिक वाईबसाठी हा वॉल हँगिंग टेस्ट ट्यूब प्लांटर एकदम परफेक्ट आहे. याचं रॅस्टिक वुडन फिनिश आहे आणि क्लिअर ट्यूब्स आहेत. घरात एकदम कोझी टच देतो. सो एकदम सिम्पल आहे पण खूप सुंदर दिसतंय, आणि माझं फायनली YouTube प्ले बटन सुद्धा इथे लागलंय, आणि इथनं व्हिडिओ पण घेईल आम्ही, तर मग ते फ्रेम खूप छान दिसेल. सो येस, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंटमध्ये.
आणि त्यानंतर मी एक सुंदर अशी बॅग सुद्धा मागवली आहे. सो ही माझ्यासाठी नाही तर मी मम्मींसाठी मागवलेली आहे आणि एकदम छान असा ब्राऊन कलर आहे, एकदम लाईट वेट आहे. सो आपण त्याला अशीही घेऊ शकतो घ्यायची असेल तर, किंवा मग अशी पण घेतली तरी चालेल कारण हँडल छोटा आहे याचं. आणि ही कुठल्याही आउटफिटवर एकदम इझिली मॅच होईल अशा टाईपची मी घेतलेली आहे. एक सिंगल कंपार्टमेंटच आहे आणि एक छोटी चेन याच्यामध्ये दिलेली आहे. सो एकदम जवळपास कुठे जायचं असेल, छोटंसं सामान कॅरी करायचं असेल किंवा फोन वगैरे कॅरी करायचा असेल त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सो अशी काहीशी मी बॅग मस्त घेतली आहे. हा चीन ब्राऊन शोल्डर बॅग प्रीमियम लुक देतो, वॉटर रेझिस्टन्स आहे आणि खूप जास्त ड्युरेबल सुद्धा आहे. आणि त्यानंतर ही मला खूप वेळपासून ही बास्केट पाहिजे होती. ती मला नेस्टाशियावर एकदम छान क्वालिटीची मिळाली. ॲक्च्युली ही बास्केट ट्रॅव्हलिंगला म्हणजे आपण वन डे पिकनिकला कुठे चाललो, जसं आम्ही रोशनच्या बर्थडेला मागे गेलो होतो, तेव्हा मी खूप मिस केली होती अशी बास्केट, की छोट्या-मोठ्या खाय-प्यायच्या गोष्टी आपण स्नॅक्सचे आयटम्स, नानूच्या काही गोष्टी, फ्रुट्स या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेऊन. ही पिकनिक बास्केट सस्टेनेबल आहे, हँड वोवेन आहे आणि त्याचबरोबर इको फ्रेंडली सुद्धा आहे. याचा आपण मल्टी यूज करू शकतो. पिकनिक असो किंवा घरात स्टोरेजसाठी सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. आणि फायनली त्याच सॉस पॅनमध्ये मी आता इव्हनिंग कॉफी सुद्धा बनवते आहे. आणि सगळ्यात शेवटी हे कॉफी मग्स किती सुंदर दिसतंय ना. ॲक्च्युली याच्यामध्ये लेव्हेंडर कलरचे फ्लावर्स आहे आणि तेच मला खूप अट्रॅक्ट केले. याने आमचा कॉफी टाईम अजून जास्त स्पेशल होणार आहे. सो आता सगळं आवरलंय आणि आम्ही मस्त अशी कॉफी एन्जॉय करणार आहे. सो शेवटी मी हे कप्स काढले. यामध्ये डबल लेअर असल्यामुळे हीट हातावर येत नाही, पकडायला खूप जास्ती कम्फर्टेबल आहे आणि दिसायला तर सुंदर दिसतोच आहे. सो चला, लेट्स एन्जॉय आवर कॉफी नाव. आणि हे आहेत डबल वॉल्ड कॉफी मग्स. आत रिअल लॅव्हेंडर फ्लावर्स, लाईट वेट आहेत, टिकाऊ आहेत आणि ऑनेस्टली वापरायला पण मन नाही होणार इतकी प्रिटी आहेत. सो आता आम्ही दोघंही मस्त अशी कॉफी एन्जॉय करतो. जर तुम्हालाही तुमचं किचन किंवा घर थोडंसं अपग्रेड करायचं असेल तर असे स्मॉल चेंजेस नक्की करून बघा. नेस्टाशियाकडे खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन आहे जे तुमच्या घराला एक क्लासी टच देऊ शकतं. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रोडक्ट्सचे डिटेल दिले आहेत, तुम्ही नक्की चेक करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणता प्रोडक्ट जास्ती आवडला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ब्युटिफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.